नमस्कार. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा. जंगलेवाडी लिंपणगाव शिवरस्त्याची मागणी असताना यांनी जाणीवपूर्वक जुना इंग्रजांच्या काळातला रस्ता उकरून काढला आणि त्या रस्त्याची मोजणी करताना आमच्या क्षेत्रातून ते गेल्यामुळं माझं संपूर्ण आतूनात नुकसान झालेलं आहे. माझी चालू पाण्याची विहीर गेलेली आहे, माझ्या उपजीविकेचं संपूर्ण साधन जात आहे. त्याच्यामुळं ह्यांनी जी मोजणी केली त्याला माझी पूर्णपणे हरकत आहे आणि ह्यांनी बेकायदेशीर मोजणी केली म्हणून ह्यांच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत ही माझी एवढी विनंती आहे. अधीक्षक भूमी अभिलेख यांना आणि उपभूमी अभिलेख यांना, तहसीलदार यांना आणि पोलीस साहेब यांना रीतसर अर्ज केलेला आहे. त्याच्यामध्ये तर असं म्हणणं होतं की मोजे नवीन जोशी वस्ती व जंगलेवाडी येथील शिवरस्ता मोजणी प्रकरणात बेकायदेशीर कारवाई, नैसर्गिक न्यायाचा भंग, शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे उल्लंघन तसेच संबंधित उप अधीक्षक भूमी अभिलेख यांची विभागीय चौकशी करण्यात यावी व मी दिनांक 1/6/2026 रोजी आमरण उपोषणास बसण्याबाबत असा अर्ज दिलता. त्यानंतर मी कालचा दिवसभर बसलो, आज माझा दुसरा दिवस आहे आणि त्याच्यात सविस्तर असं होतं. सविनय विनंती अर्ज सादर करतो की मोजे जोशी वस्ती, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील गट नंबर 1, 2, 1/2, 2/2 तसेच मोजे जंगलेवाडी येथील गट नंबर 207 मधील 2 गावांना जोडणाऱ्या जुन्या शिवरस्त्याची मोजणी दिनांक 12/5/2026 रोजी करण्यात आली होती. सदर मोजणीस आम्ही संबंधित शेतकऱ्यांनी तीव्र हरकती घेतलेल्या होत्या. तथापि प्रत्यक्षात अस्तित्वात शिवरस्ता न मोजता आमच्या खाजगी मालकीच्या शेतजमिनीतून अंदाजे 30 ते 35 फूट रुंदीचा नवीन रस्ता दाखवून सिमेंटिक खांब उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे आमच्या शेतीचे, पिकाचे, विहिरीचे, मालकी हक्काचे तसेच उपजीविकेचे गंभीर नुकसान होत आहे. जंगलेवाडी ते लिंपणगाव रस्ता जो नकाशाप्रमाणे जो रस्ता आहे तो अधिकाऱ्यांनी परत फेरमोजणी करून व्यवस्थित करून द्यावा. शेतकऱ्यांना त्यांच्या मोजणीमुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही निर्माण झाली पाहिजे ह्याची अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दक्षता घ्यावी, नाही तर त्याचे पुढचे परिणाम पुढच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. कुठल्याही प्रकारचे अधिकारी पण येत नव्हते. आम्ही 2-3 वेळा जाऊन त्यांना आणलेलं आहे. तसंच पोलीस प्रशासन त्यांचा एकही माणूस जबाबदारी घ्यायला आलेला नाही, भेट पण द्यायला आलेला नाही. याची पण प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. यांना 1.5 एकर वावर आहे, यांना ह्यांचे पाऊ यांना वावरात येऊन ह्यांचे पाऊ आमच्यावर आम्ही अर्ज केलाय का तुमच्यासाठी? पण तालुक्यातले 38 रस्ते मी मेलो ना 2 दिवस उपाशी येणं कारण काही कारण नसतं. तसंच पाळी आली ना, मी कालच्या तुरून पसरून काला कवाच घेऊन सकाळी 7 वाजता. काल का नाही तुम्ही माझी दखल घेतली?